आहे बायोजिओकेमिकल सायकल. सगळ्यांना माहित झालं की बायोजिओकेमिकल सायकल, बायोजिओकेमिकल सायकल मध्ये बायो मीन्स लाईफ, केमिकल्स मीन्स एलिमेंट्स. जे आपण बघत आहे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, दिस इज द केमिकल्स म्हणतात, तेच एलिमेंट. आणि सायकल म्हणजे सायक्लिक मॅनरने, रिसायकलिंगनी किंवा सर्क्युलेटनी ते फिरत जातात ऍटमॉस्फिअर मध्ये, हायड्रोस्फिअर मध्ये, लिथोस्फिअर मध्ये. ती सायकल आपल्याला बघायची आहे. आजची सायकल आहे आपली ऑक्सिजन सायकल. कुठली सायकल आहे? ऑक्सिजन सायकल. इथं सगळं समजलं. चला, ऑक्सिजन फॉर्म 21% ऑफ द ऍटमॉस्फिअर. किती पर्सेंट प्रेझेंट आहे ऍटमॉस्फिअर मध्ये? 21%. याची आधी सायकल कुठली होती आपली? कार्बन सायकल. कार्बन सायकल किती पर्सेंट प्रेझेंट आहे कार्बन ऍटमॉस्फिअर मध्ये? 0.03%. At atmosphere 21% of oxygen. It also present in hydrosphere. आणखी कुठे प्रेझेंट आहे? हायड्रोस्फिअर मीन्स वॉटर. वॉटर म्हणजे काय? H2O. वॉटर म्हणजे काय? H2O. ऑक्सिजन. त्याच्यामध्ये काय? ऑक्सिजन. समजलं? ऑक्सिजन प्रेझेंट इन ऍटमॉस्फिअर 21%. इट ऑल्सो प्रेझेंट इन हायड्रोस्फिअर. पहिलं प्रेझेंट कुठे आहे? नेक्स्ट, सर्क्युलेशन. ऑक्सिजन काय होईल? सर्क्युलेट होईल. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. सर्क्युलेट होईल आणि रिसायकल. रिसायकल मीन्स वापरणे. आपण वापरला, पुन्हा दुसऱ्याने वापरला, त्याला रिसायकलिंग म्हणतो आपण. In atmosphere 21%, it also present in hydrosphere. Oxygen circulation म्हणजे फिरत राहते. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द ऑक्सिजन विदिन बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे सगळं झालं, ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर. जनरल वर्ड वापरतात बायोस्फिअर. मग हे रिसायकलिंग, सर्क्युलेशन होत राहते ऑक्सिजनचं कुठं तर बायोस्फिअर मध्ये. इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन सायकल. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन अ बायोस्फिअर. विदिन बायोस्फिअर म्हणजे सर्क्युलेशन होत राहणे ऑक्सिजनचं, त्याला म्हणतात ऑक्सिजन सायकल. डेफिनेशन ऑफ ऑक्सिजन सायकल: प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन इन ऍटमॉस्फिअर as well as hydrosphere. This is the definition of oxygen. Next one, this cycle include. या सायकल मध्ये काय काय इन्क्लूड होतात? कोण कोण या सायकल मध्ये काम करते? दिस सायकल इन्क्लूड बोथ बायोटिक्स अँड अबायोटिक कंपोनंट. दोन्ही पण कंपोनंट काम करतात, दोन्ही पण फॅक्टर काम करतात. बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर. बायोटिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लिव्हिंग थिंग आहे. अबायोटिक म्हणजे कोण? नॉन लिव्हिंग थिंग. बायोटिक्स मीन्स लिव्हिंग थिंग. समज सगळ्यांना. विच कंपोनंट वर्क इन अ ऑक्सिजन सायकल? बायोटिक आणि अबायोटिक. सेम कार्बन सायकल मध्ये तेच होते. प्रत्येक सायकल मध्ये बायोटिक आणि अबायोटिक दोन्ही पण काम करते. म्हणून तुम्हाला एक एक्झरसाइजच्या लास्टला तो क्वेश्चन दिला बघा, सायकलचं नाव, बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर है ना. लास्टला एक चार्ट आहे, आज तो एक चार्ट करू आपण. नेक्स्ट, ऑक्सिजन इज continuously produced as well as use the atmosphere. कंटिन्यू ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर मध्ये बनत राहते, तयार होत राहते, प्रोड्यूस होत राहते आणि ते यूज केलं जाते ऍटमॉस्फिअर मधलं. नेक्स्ट पॉईंट, पहिले किती पर्सेंट आहे, कसं फिरते, कोण कोण एलिमेंट मध्ये भाग घेते, आणि नेक्स्ट आहे यूज कुठून होते? ऍटमॉस्फिअर मधून. ऑक्सिजन इज हायली रिएक्टिव्ह. ऑक्सिजन पटकन रिएक्शन करते कुठल्याही एलिमेंट सोबत, कुठल्याही कंपोनंट सोबत. फास्ट रिएक्शन करणारा कंपोनंट म्हणजे ऑक्सिजन. त्याच्यापेक्षा लेस कार्बन, ते नंतर एलिमेंट बघू. पण ऑक्सिजन इज द हायली रिएक्टिव्ह विथ द अदर एलिमेंट अँड कंपाऊंड. कुठल्याही कंपाऊंड सोबत फास्ट रिएक्शन करते ऑक्सिजन. पेट्रोल, डिझेल, केरोसिन याला बर्न होण्यासाठी, जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. फास्ट रिएक्शन करते. समजलं? ऑक्सिजन असा एलिमेंट आहे की तो फास्टली रिएक्शन करेल अदर कंपोनंट सोबत, एलिमेंट सोबत. ऑक्सिजन फाउंड, कुठे कुठे ऑक्सिजन आपल्याला फाउंड होते? ऑक्सिजन फाउंड व्हेरियस फॉर्म. ऑक्सिजन O2 जे ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, वॉटर H2O है ना, हायड्रोस्फिअर. ऑक्सिजन कुठे कुठे सापडते? एक ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर, एक एक H2O आणि एक कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड मध्ये बी ऑक्सिजन आहे. एक एलिमेंट कार्बनचा, दोन एलिमेंट ऑक्सिजनचे. कार्बन डायऑक्साइड कुठे कुठे फाउंड होते? तर ऍटमॉस्फिअर ऑक्सिजन, वॉटर H2O, कार्बन डायऑक्साइड. ऑक्सिजन इज रिलीज इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ऑक्सिजन कसा रिलीज होतो? इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस कुठे होते? लीफ मध्ये. कुठे होते? लीफ मध्ये, प्लांट मध्ये. लीफचा कलर कुठला असते? का बरं ग्रीन आहे? कारण त्यामध्ये पिगमेंट आहे. पिगमेंटचं नाव आहे क्लोरोफिल. हे क्लोरोफिल ऍब्सॉर्ब करते सनलाइटला.
आणि हे यूज करते ऍटमॉस्फिअर मधलं ऑक्सिजन फॉर द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस करून ते स्वतःच स्वतः बनतो म्हणून त्याला आपण ऑटोट्रॉफ म्हणतो. समजलं? मग त्याच्यातून काय रिलीज होते? ऑक्सिजन. काय रिलीज होते? ऑक्सिजन. बघा, ऑक्सिजन इज रिलीज. आता ऑक्सिजन रिलीज झाला, तयार झाला. ऑक्सिजन इज रिलीज प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस वेअर इट यूज. जिथं तयार होते त्या तयार होण्याच्या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस. आणि यूज कुठे होते बघा, इट यूज प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. कुठे यूज होते? रेस्पिरेशन. प्लांट ऑक्सिजन रिलीज करते, आपण त्याला रेस्पिरेशन ॲनिमल त्याला यूज करतात. त्यांचा ऑक्सिजन, त्यांचा कंपाऊंड, ऍटमॉस्फिअर मधला कंपाऊंड प्लांटने प्रोड्यूस केला, प्लांटचा आपण यूज केला, आपल्यापर्यंत आला. नेक्स्ट आणखी कोण यूज करते? रेस्पिरेशन नंतर आहे कंबशन. कंबशन म्हणजे कुठली वस्तू बंद करायला, जळायला. तुम्ही एखादा कॅन्डल्स लावा, फायर लावा आणि तिथलं ऑक्सिजन काढून टाका, ते फायर विझून जाते. ऑक्सिजन इज मोस्ट नेसेसरी फॉर द कंबशन. रेस्पिरेशन साठी यूज होते, कंबशन साठी. मॅक्झिमम आपण कंबशनच करतो ना. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, जेवढे बी यंत्र आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, ते सगळे पेट्रोल याच्यावर कंबशन करतो आपण, है ना. आपण इव्हन आपल्या घरचा गॅस पण कंबशन. ऑक्सिजन वापरतात रेस्पिरेशन साठी, कंबशन साठी आणि डिकम्पोजिशन साठी. जे बॅक्टेरिया असतात, मायक्रोऑर्गॅनिझम असतात, जे डिकम्पोज करतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिजमला, त्या डेड मटेरियलला, ते मटेरियलला डेड करताना वगैरे यूज करतात ऑक्सिजन, रिलीज करतात कार्बन डायऑक्साइड. एवढ्या ठिकाणी यूज होतो. आणि लास्टला आहे कोरोजन. कोरोजन म्हणजे काय? कोरोजन तरी वर्ड ऐकलं का? समजा फॉर एक्झाम्पल आता रेनी सीझन आहे, पावसाळा आहे, एखादा आयरनचा मेटल, आयरनचं समजा एखादी वस्तू आहे, विळा असेल किंवा रॉड असेल, तर आयरनचा रॉड जर समजा घराच्या बाहेर पडला असेल, जर पाऊस पडत असेल, पाऊस पडल्यानंतर हा काय करतो? गंजून जातो, है ना, खराब होतो, रेडिश होतो. हा रेडिश होतो, खराब होतो, त्याला म्हणतात करोजन. त्याला काय म्हणतात? करोजन. हे वस्तू करोजन करण्याचं काम आहे ऑक्सिजन. त्याच्यामध्ये यूज काय होते? ऑक्सिजन. अशा प्रकारे ऑक्सिजनचा यूज होतो. ऑक्सिजन प्रेझेंट, ऑक्सिजन रिसायकलिंग, कोण कोण ऑक्सिजन मध्ये, ऑक्सिजन सायकल मध्ये काम करते. नंतर ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर मध्ये कसं होते, प्रोड्यूस कोण करते, यूज कोण करते. दिस इज कॉल्ड एज ऑक्सिजन सायकल. याला काय म्हणतात? ऑक्सिजन सायकल. ते काही सांगायची गरज नाही. प्रायमरी पासून कंझ्युमरला, सेकंडरी सगळ्यांना माहित झालं. सगळीपर्यंत हे झालं ऑक्सिजन सायकल.